नमस्कार भावानो. तर आजचा आपला टॉपिक आहे की कोणत्या ब्रँडची बाईक तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे रॉयल एनफील्डचीच घेतली पाहिजे की आता ह्याचे जे रायवल आहेत त्या ब्रँडची बाईक घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपण जास्त काय व्हिडिओ लांबवणार नाही. मित्रांनो, रॉयल एनफील्डबद्दल जर सांगायचं झालं तर हा ब्रँड खूप मोठा आहे. म्हणजे ह्या ब्रँडचे जगात मला वाटतं खूप ब्रँड या मोटरसायकलची इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीवर ह्या ब्रँडचं खूप मोठं वर्चस्व आहे असं मला वाटतं. खूप मोठं वर्चस्व आहे कारण हा ब्रँड खूप जगात 10 नंबरला हा ब्रँड आहे मित्रांनो. म्हणजे गाड्या विकण्याबाबतीत म्हणजे ह्यांची ही जी क्लासिक आहे ती जगात म्हणजे ग्लोबली 10व्या पोझिशनला येते म्हणजे विकण्याबाबतीत. तर त्या हिशोबाने जर म्हणलं तर आपण कोणती बाईक घेतली पाहिजे नक्की. मित्रांनो, ह्या बाईकचे ह्या कंपनीचे रायवल लय आहेत की म्हणजे म्हणा होंडाची गोल्डविंग म्हणा वगैरे एच डी वगैरे काय असेल ते. पण ह्या ब्रँडकडे तुम्ही काय केलं पाहिजे मी सांगणार. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा ब्रँड असा आहे की ह्या ब्रँडला जर तुमची गाडी निम्या रात्री जर बंद पडली तर ही कंपनी तुम्हाला गाडी ठीक करून देऊ शकते. आणि ह्या गाडीचे जे पार्ट आहेत स्पेअर पार्ट ते तुम्हाला इझिली मिळू शकतात. ह्या कंपनीची एवढी गॅरंटी असते कारण ह्यांचे ग्लोबली सुद्धा मार्केट खूप जाम आहे. आणि यांनी मार्केटवर सध्या वर्चस्व म्हणजे यांचं वर्चस्व आहे मार्केटवर. तर दुसऱ्या कंपन्यांना जर बोलायचं जर म्हणलं मित्रांनो तर तुम्हाला एक साधा पार्ट जर पाहिजे असेल गाडीचा कोणता तर त्या पार्टसाठी तुम्हाला महिना वेटिंग करावं लागते मित्रांनो. आणि ह्या ब्रँडचा जर एखादा पार्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हँड टू हँड मिळण्याची ताकद म्हणजे देण्याची ताकद ह्या कंपनीकडे आहे मित्रांनो. मग तुम्हाला जर रिसेल व्हॅल्यू जर म्हणलं मित्रांनो तर ह्या गाडीची रिसेल जर बोलायचं गेलं मित्रांनो तर ह्या गाडीचे मला आता कोण पण मित्रांनो 2,78,000 3 लाख सुद्धा देऊ शकतो मित्रांनो. का म्हणतो आहे असं? कारण ह्याची रिसेल व्हॅल्यू मित्रांनो ह्या गाडीची रिसेल व्हॅल्यू खूप चांगली आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर रिसेल व्हॅल्यू जर चांगली पाहिजे असेल आणि तुम्हाला जर एकदा गाडी घेतल्यानंतर टेन्शन फ्री राहायचं असेल तर तुम्ही रॉयल एनफील्डकडे जाऊ शकता. आणि जर तुम्हाला परफॉर्मन्स म्हणा किंवा काय म्हणते त्याला थोडेसे कॉस्मेटिक चेंज म्हणजे ऑइल कूलर वगैरे म्हणजे काय म्हणते त्याला लिक्विड कूलिंग जर पाहिजे असेल किंवा अजून काय फीचर पाहिजे असेल म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे ते त्या गाड्यांमध्ये येतं ना. म्हणजे होंडांच्या वगैरे ते गोल्डविंगमध्ये येतं ना. ते जर तुम्हाला फॅन्सी फीचर जर पाहिजे असेल तर मग तुम्ही त्या गाड्यांकडे जाऊ शकता. पण त्यांची रिसेल व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असं मिळणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं मित्रांनो तर ह्या गाडीची त्या गाडी कॉपी आहेत मित्रांनो. बाकी काय नाही मित्रांनो. म्हणजे कसं ह्या गाडीवरच ती गाडी कॉपी येते बाकी सगळ्या. म्हणजे क्लासिकचा ह्या गाडीचा लुक म्हणजे सगळं म्हणजे वगैरे क्रोम हँड मिरर्स म्हणा किंवा अजून काय असेल म्हणा सगळं क्रोमचं ह्या गाडीची कॉपी आहे मित्रांनो. फक्त इंजन त्यांचं चेंज आहे आणि कॉस्मेटिक चेंज आहे मित्रांनो. बाकी काहीही नाही. ह्या गाडीची डिट्टो कॉपी आहे मित्रांनो. मग तुम्हाला जर पॉवर आणि फील जर त्या म्हणजे काय करतात की बाबा इंजन थोडं ट्युनिंग करून पॉवर थोडी वाढवतात. म्हणजे कसं तर ही लाँग स्ट्रोक इंजन आहे ना. म्हणजे कसं ह्या गाडीला लाँग स्ट्रोक असल्यामुळे ह्याचा इनिशियल टॉर्क जास्त असतो मित्रांनो. आणि त्या गाड्यांची लिक्विड कूल असल्यामुळे त्या गाड्यांचं शॉर्ट स्ट्रोक असल्यामुळे त्या गाड्यांची इनिशियल पॉवर जास्त नसते. फक्त टॉप एंड जास्त असतो मित्रांनो त्या गाड्यांचा लिक्विड कूल्ड असल्यामुळे. आणि ह्या गाड्यांचा इनिशियल जास्त असतो. मग तुम्हाला जर पहाडी इलाक्यामध्ये कुठं जर जायचं असेल म्हणजे लडाख म्हणा किंवा कुठं जर असं जायचं असेल तुम्हाला कॅम्पिंग जर करायचं असेल तर तुम्ही ह्या गाडीकडे बघू शकता असं माझं म्हणणं आहे. म्हणजे असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला रॉयल जर क्लासिक कॉस्मेटिक चेंज जर पाहिजे असेल आणि रिसेल व्हॅल्यू जर तुमचं रिसेल व्हॅल्यू विषय काय जर नसेल तर तुम्ही त्या गाड्यांकडे जाऊ शकता असं मला वाटतं. बाकी काय नाही मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू परत. धन्यवाद.